आता समभुज, समलंब आणि समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळांविषयी थोडीशी चर्चा करून आपण त्याचं मूलभूत संकल्पना समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम समभुज चौकोनामध्ये जे आपण आकृतीनुसार जर पाहूया तर समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असल्यामुळे, समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान असल्यामुळे आपल्याला एक कोणतीही बाजू पाया किंवा लांबी आपण घेऊ शकतो. जर आपण पाया जर हा घेतला तर आपण मागे डिस्कस केल्याप्रमाणे जेव्हा दोन रेषा परस्परांना समांतर असतात, समभुज चौकोनामध्ये देखील या समांतर रेषा आहेत, ते या रेषा समांतर आहेत, तर इथे आपण एक सरळ एक उंची गृहीत धरू शकतो. तर आपण याला उंची म्हणजे हाईट एच असं म्हणू शकतो. तर क्षेत्रफळाचा जो हा फॉर्म्युला होईल, तर हा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला होईल पाया गुणिले उंची. म्हणून क्षेत्रफळाच्या फॉर्म्युल्यामध्ये मी समभुज चौकोनामध्ये इथे लिहित आहे पाया गुणिले उंची. अशा प्रकारे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ भेटत आहे. तर समभुज चौकोनामध्ये ज्याप्रमाणे क्षेत्रफळ भेटलं पाया गुणिले उंची, त्याप्रमाणेच आपण समांतरभुज चौकोनामध्ये देखील त्याच प्रकारचं सूत्र वापरू शकतो. समांतरभुज चौकोन जेव्हा आपण बनवतो तेव्हा देखील आपल्याला ह्या दोन समांतर रेषा भेटतात. तर या दोन समांतर रेषांमध्ये इथे आपण एक सरळ हाईट पकडू शकतो आणि हा असेल आपला पाया, म्हणजेच ती आहे आपली लांबी. थोडक्यामध्ये हा जो पाया आहे, हा पाया आणि ही लांबी दोन्हीही एकच आहे, परंतु जी हाईट आहे ती हाईट आपल्याला इथे भेटली असेल. तर जर आपल्याला लांबी आणि जर हाईट दिली असेल तर याचा देखील फॉर्म्युला तोच होईल पाया गुणिले उंची. तर अशा प्रकारे समांतरभुज क्षेत्रफळाचं देखील सूत्र मी तेच लिहित आहे, ते पाया गुणिले उंची. परंतु जी उंची आहे ना मित्रांनो, ही उंची नाही आहे, ही फक्त एक तिरपी बाजू आहे आणि त्या तिरप्या बाजूचा इथे आपल्याला असा उपयोग करून त्याची उंची काढायची आहे. तर ही उंची एकदम स्ट्रेट असेल, उभी असेल. त्याप्रमाणे आपण या समांतरभुज चौकोनाचं देखील क्षेत्रफळ पाया गुणिले उंची लिहू शकतो. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ देखील पाया गुणिले उंची असं लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन या दोघांच्याही क्षेत्रफळासाठी आपण पाया गुणिले उंची आणि पाया गुणिले उंची हे दोन्हीही सूत्र वापरू शकतो. दोघांसाठीही सूत्रांमध्ये काहीही फरक नाही जेव्हा आपण त्याचं क्षेत्रफळ बनवतो. फक्त फरक कुठे पडतो मित्रांनो, जेव्हा आपण समलंब चौकोनाकडे येतो. समलंब चौकोनामध्ये तुम्हाला आता हे लक्षात येत असेल की आपण पाया गुणिले उंची का बरे बनवतो. तर पाया गुणिले उंची बनवण्याचं एकमेव कारण म्हणजे की हा जो पाया गुणिले उंची जो क्षेत्रफळ आहे ना, तर तो त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून घेतला आहे. हा आपला समलंब चौकोन आहे. समलंब चौकोनाला दोन पाया असतात. ते तुम्ही आता जर मागचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये ते स्पष्ट झालंच आहे. हे दोन पाया, हा पाया 1 आणि हा पाया 2. आणि जर आपण यांचे जर का दोन त्रिकोण बनवले, पहा मी म्हटलं होतं ना, त्रिकोणामुळेच आपल्याला क्षेत्रफळाचं सूत्र भेटत आहे. तर हे दोन त्रिकोणामध्ये हा एक त्रिकोण हा झाला, म्हणजे हा जो त्रिकोण आहे ना खालचा, हा त्रिकोण झाला. तर यामध्ये पाया गुणिले उंची आणि याचं क्षेत्रफळ होईल 1/2 पाया गुणिले उंची. तर याच प्रकारे जर आपण ही आकृती जर अशी ठेवली तर इथे आपल्याला एक त्रिकोण हा भेटत आहे. या त्रिकोणामध्ये देखील ना तर आपल्याला एक उंची भेटत आहे. आणि शक्यतो काय असतं माहिती आहे मित्रांनो, जेव्हा समांतर रेषा असतात त्या समांतर रेषांमधली जी उंची म्हणजे समांतर रेषांमध्ये जे अंतर आहे ना, हे अंतर सारखंच असतं. म्हणजे ही जी उंची आहे ना मित्रांनो, तर हीच उंची इथे पण येणार आहे. म्हणजे ही दोन्ही पण वरच्या त्रिकोणाची उंची आणि खालच्या त्रिकोणाची उंची दोघांची पण उंची सारखीच असणार आहे. म्हणून याचा क्षेत्रफळ होईल पाया 1. ठीक आहे, म्हणजे याचं सुद्धा क्षेत्रफळ असं होईल की पाया गुणिले उंची, पण पाया 1 येईल यामध्ये, आणि याचं पण क्षेत्रफळ होईल पाया गुणिले उंची, पण पायाच्यामध्ये येईल पाया 2. म्हणून इथे फरक हा होतो मित्रांनो की पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ होतं पाया 1 गुणिले उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचं पण क्षेत्रफळ होतं पाया 1/2 पाया गुणिले उंची. अशा प्रकारे या दोन्ही त्रिकोणांची बेरीज म्हणजे हा एक समलंब चौकोन होतो. मग या दोन्ही त्रिकोणांची जेव्हा आपण बेरीज करतो, दोन्ही त्रिकोणांची बेरीज करताना म्हणजे हा जो अर्धा आणि अर्धा आहे ना, तर अर्धा आणि अर्धा 1 होतो, हे कोणीही सांगू शकतं. परंतु हे पाया आणि उंचीमध्ये काय फरक पडतो का, हा पाया 1 आहे आणि हा पाया 2 आहे. तर पाया 1 आणि पाया 2 यांची बेरीज होते. पहा मित्रांनो, पाया 1 आणि पाया 2 यांची बेरीज होते. म्हणून असं म्हणतात की समांतर बाजूंची बेरीज ही पाया 1 आणि पाया 2 म्हणजे काय आहे, पाया 1 आणि पाया 2 म्हणजे इतर काही नसून त्या आपल्या समांतर बाजू आहेत. या समांतर बाजूंची बेरीज असं इथे लिहिलं जातं शॉर्टकटमध्ये. काय लिहिलं जातं, समांतर बाजूंची बेरीज.
मग समांतर बाजूंची बेरीज करून आपण पूर्ण क्षेत्रफळ इथे लिहितो. समांतर बाजूंची बेरीज केली, परंतु समांतर बाजूंची बेरीजसोबतच आहे ना हा जो उंची हा जो शब्द आहे ना, तर हा उंची शब्द देखील आहे ना महत्त्वाचा आहे. म्हणजे काय होतं पहा मित्रांनो, हा 1/2 आणि 1/2 हा जर आपण कॉमन घेतला तर आपण 1/2 कॉमन घेऊया अगोदर. ठीक. आणि यामधून पण एक कॉमन येईल उंची आणि उंची, यामधून कॉमन घेतला उंची, कारण उंची तर सारखीच आहे. जे जे सारखं आहे तिथे आपण काय करणार आहोत, एकत्र घेणार आहोत, म्हणजे त्याचं कॉमन घेणार. त्यांच्यामधून हे 1/2 आणि 1/2 पण कॉमन घेतला आणि उंची आणि उंची दोन्ही कॉमन घेतलं. आता हा पाया आणि पाया हे 2 पाया 1 आहे आणि 2 पाया 2 आहे आणि मध्ये चिन्ह आहे बेरजेचं, म्हणून आपल्याला उत्तर येईल पाया 1 आणि पाया 2. पाया 1 आणि पाया 2 म्हणजेच समांतर बाजूंची बेरीज आहे. म्हणून हे जर समजलं मित्रांनो तर तुम्हाला कुठेच काही अडचण येणार नाही. परीक्षेमध्ये अशा प्रकारची जर का आकृती आली असेल तर त्यामध्ये तुम्ही साधारणपणे छोटंसं असं कच्चं काम करून, रफ काम करून तुम्ही ते लिहू शकता. आणि मी ते सरळ सरळ याचं सूत्रच लिहित आहे. समलंब चौकोनाचं जे सूत्र आहे क्षेत्रफळाचं, तर हे असं आहे 1/2 गुणिले उंची गुणिले समांतर बाजूंची बेरीज. म्हणजे आता तुमच्या हे लक्षात आलं असेल बरोबर, समांतर बाजूंची बेरीज इथे का बरे लिहिलेली असते. तर समांतर बाजूंची बेरीज त्यामुळे लिहिली असते कारण जेणेकरून दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची आपण बेरीज करू शकतो. तर इथे समांतर बाजू कोणती आहे, ही समांतर बाजू 1 आणि ही समांतर बाजू 2. या समांतर बाजूंची बेरीज आणि यामध्ये जी उंची असेल ती उंची 1 इथे असेल किंवा इथे असेल किंवा इथे मध्ये जरी दिली असेल ना मित्रांनो तरी काही हरकत नाही. कारण पहा या 2 रेषांमध्ये जे अंतर आहे ना ती उंची असते आणि ही रेष किंवा ही रेष, या तिन्ही पण ज्या रेषा आहेत त्या सारख्याच लांबीच्या आहेत, म्हणजे या तिन्ही पण या उंचीमध्ये येऊ शकतात. तर हे आहे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आणि हे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ जे आहे ते पाया आणि उंची या दोघांमध्ये पण समलंब चौकोनापेक्षा थोडं वेगळं, परंतु समभुज आणि समांतरभुजमध्ये सारखंच आहे. पाया गुणिले उंची इथे पण भेटत आहे, पाया गुणिले उंची इथे पण भेटत आहे आणि समलंब चौकोनामध्ये 1/2 गुणिले उंची गुणिले समांतर बाजूंची बेरीज. अशा प्रकारे आपल्याला या क्षेत्रफळांची माहिती भेटली आहे. तर आपण यावर काही एक्झाम्पल्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद.